आपण आपल्या मुलांना कितपत रिस्पेक्टने वागवतो, आपल्या व्हॅल्यूज जशा महत्वाच्या आहेत तशा. पालकांना माझी कळकळीची विनंती आहे की असं काहीतरी दिवसभरामध्ये त्याला करू दे की जे त्याला झोपायच्या आधी आठवलं पाहिजे की वाव, आज माझा दिवस किती छान गेला. नमस्कार, स्वागत आहे तुमचे व्हायब्रंट माइंड पॉडच्या ह्या एपिसोडमध्ये, जो भाग 2 आहे आधीच्या एपिसोडच्या पुढे कंटिन्युएशन मध्ये ऐकण्यासाठी. मुलांशी संवाद कसा साधायचा, स्पेशली टीनेजर्स. आणि आता ऐकूया डॉक्टर स्वाती गानू. संवाद कसा करायचा. मूल चुकलं की किती पटकन आपण पॉइंट आउट करतो की आपल्याला इतका म्हणजे त्वेष येतो, आपण अगदी तोंडाचं जेवढं बळ असेल तेवढं सगळं वापरतो. पण त्याने काही चांगलं केलं तर आपण हात आखडता घेतो, शब्द कमी वापरतो, किंवा सारखंच कौतुक केलं तर डोक्यावर बसेल की काय. तर मी तुम्हाला एक युक्ती सांगते. तुमच्या मुलाने किंवा मुलीने एखादी चांगली गोष्ट केली तर त्याला असं अजिबात म्हणू नका की तू हे चांगलं केलंस, किंवा तू खूप हुशार आहेस, किंवा तू अमुक केलंस तमुक. तू केलेलं काम मला आवडलं. तू आज जे गाणं गायलास ना ते मला खूप आवडलं. गुड. तू जे चित्र काढलंस ना ते खरोखरच कौतुकास्पद आहे. इतकी तुझी म्हणजे इतकी त्याच्यात क्रिएटिव्हिटी आहे. मूल जर डोक्यावर चढू द्यायचं नसेल तर तुम्ही ऑब्जेक्ट जे आहे त्याचं कौतुक करू नका, सब्जेक्टचं कौतुक करा. म्हणजे थोडक्यात त्याने केलेल्या कामाचं कौतुक करू नका, कौतुक करा, त्याचं कौतुक करू नका. जर असं मूल असेल तर बघा की छोट्या छोट्या माणसाला किंवा अगदी मोठ्या वयाच्या प्रौढ व्यक्तीला सुद्धा असं वाटतं की माझं कौतुक व्हावं, मला चांगलं म्हणावं. प्रेस करणं, स्तुती करणं हे एक प्रकारे त्यांना व्हिटॅमिनचं काम करतं. असं मानसशास्त्रामध्ये सांगितलं जातं की मूल ज्या पद्धतीचं बिहेवियर करतं ते चांगलं असलं आणि त्याला रिइन्फोर्समेंट मिळाली तर ते त्याच पद्धतीने पुढे चांगलं काम करत राहतं. तो चुकत असेल तर आपण त्याला त्या बिहेवियरसाठी रिइन्फोर्समेंट देत नाही. मग त्याला कळतं की हे केलं तर हे लोकांना आवडत नाहीये, मग तो त्याच्यापासून लांब जातो. म्हणून मुलांना स्तुती देणं किंवा त्यांची प्रेस करणं हे खूप आवश्यक आहे. दुसरं असं की खूप भयंकर राग येतो काही आयांना. इतका आरडाओरडा जोरजोराने ओरडायचं आणि मग रडायचं, रागा करून घ्यायचा. मूल काय बघतं, आईच्या आवाजाचा पिच काय. तुम्ही जेवढ्या पिच मध्ये बोलता त्याच्या डबल पिच मध्ये ते बोलता. माझ्याकडे एक म्हणजे अशी तरुण मुलगीच होती, 25-26 वर्षाची, आणि तिचा मुलगा खाली खेळत असायचा आणि ती इथून त्याला हाक मारायची, वरती ये, अभ्यासाला ये, तो काही यायचा नाही. ती जेवढ्या जोरात ओरडायची त्याच्या डबल जोरात तो खालून ओरडायचा आणि संपूर्ण सोसायटीला मग तो मस्त एक छानपैकी प्रसंग बघायला मिळायचा. आणि मग तिनेच येऊन मला सांगितलं माझा मुलगा किती आरडाओरडा करतो. म्हटलं तू किती जोरात बोलतेस ऍक्च्युली. आणि हे काय बाहेरच झालं पाहिजे असं नाही. तिचा हेतू चांगला होता की तो ऐकत नाही म्हटल्यानंतर पारा चढणारच आहे. पण आपल्याला इमोशन्स का कंट्रोल करावे लागतात, कारण आपण मोठे आहोत. आपल्याला माहितीये की आपल्या इमोशन्सना कशा पद्धतीने वाट द्यायची आहे. पण जर आपण स्वतःच असं वागायला लागलो तर मुलं बरोबर तेच अनुकरण करतात आणि ते तुमच्या वरचढ होण्याचा प्रयत्न करतात. खरं. त्यामुळे आपल्याला शहाणपण आलेलं आहे वयानुसार, तर ते आपण जपलं पाहिजे. दुसरं, काही कामं आपण एकत्र केली पाहिजे. जसं की स्वयंपाक करताना मुलांना स्वयंपाकघरात येऊ देत, की जरा भाजी तोड, किंवा ही डाळ धुवून दे, किंवा चहाचं गाळणं दे. काय होतं की हे अगदी ज्याला आपण असं म्हणू की सहजपणे तुम्ही त्यांच्याशी संवाद करू शकता ऍक्च्युली. आणि काही कृपा करून काही सूचना देऊ नका, करू देत त्याला जसं करायचं, सांडू दे, पडू देत, कारण त्या सूचनेमध्ये मग तुमचं बॉन्डिंग संपलं. किंवा मी असे काही पालक पाहिलेत की मला त्या पालकांनी सांगितलं की मी रोज संध्याकाळी ऑफिसमधून आलो, जेवण वगैरे झालं ना की मी आणि माझी मुलगी आम्ही असले इथल्या इथेच फिरतो, गप्पा मारतो. कधी कधी मी आणि बायको आणि मुलगी फिरायला जातो. किंवा काही जण असे असतात की आई म्हणते की अरे चल आपल्याला इथे कोपऱ्यावरती भाजी आणायला जाऊयात. मुलांना आवडतं हे सगळं. आता कदाचित असं म्हणतील काही आया की आताच्या पिढीला कसली भाजी आणि कसलं काय देवळात बिवळात येणार नाही. पण आपण जोपर्यंत काही सांगतच नाही की तू चल रे, मला पण एकटीला जायला कंटाळा येतो, दोनदा नाही म्हणेल, तिसऱ्यांदा येईल ना. आणि हा संवादाचा मार्ग आहे की घरातलं कुठलंही काम ते आपल्याला समजा ट्रिपला जायचं,
चल तू डेस्टिनेशन शोध बघू, तुला काय वाटतं कुठल्या रंगाचे पडदे लावूयात, कोणत्या कंपनीचा आपण टीव्ही घेऊयात. सगळे जे माझे फ्रेंड सर्कल मधील लोक आहेत ते क्वालिटी टाइम या नावाखाली एक्सपेरिमेंट्स करत असतात किंवा शोधत असतात. तुम्ही आता जे काही सांगताय खरं तर मला वाटतं हाच एक सिम्पल इझी वे टू कनेक्ट हार्ट टू हार्ट. आणि हाच तो क्वालिटी टाइम आपण म्हणतो की 10 मिनिटं जरी एकत्र वेळ घालवला छान मोकळेपणाने तर, किंवा त्या मुलाला त्याची किचन मध्ये काही करू दिलं आणि आपण त्याला त्याबद्दल मोकळीक दिली, तोही एक क्वालिटी टाइमच कन्सिडर करावा लागेल, नाही का. तुम्हाला आठवत असेल की पूर्वीच्या काळी बायकांना कुठे जायलाच नाही मिळायचं. ते एवढे सणवार कशासाठी होते की मैत्रिणींना गोळा केलं, तिथे आल्या, मग ते झिम्मा फुगडी अमुक तमुक, किंवा गावातल्या बायका नळावर पाणी भरायला जातात तिथे गप्पा मारतात. हा क्वालिटी टाइम आहे, हा संवाद आहे. तसं जर आपण की मुलांची चल रे आपण आज झाडाचं जरा गार्डनिंगचं बघूया किंवा कुंड्या आपण करूया, मूल शिकतं पण आणि गप्पा मारतं. तुमच्या आई बरोबर तुम्ही कपड्याच्या घड्या घालताना बोललात, तुम्ही कपडे वाळत टाकताना बोललात, तुम्ही आईशी एखाद्या वेळेला कोणी पाहुणे येणार आहे तर तुम्ही ताटं लावताना बोललात, तुम्ही सोफा पुसताना बोललात. त्याच्यासाठी बसून कुठल्या तरी क्लासला जाऊन शिकावं लागत नाही. म्हणजे खरं तर सगळं तुमच्याचकडे, तुमच्याच पिढीकडे, की आपल्या आई वडिलांनी जे अप्लाय केले ते आपण करून बघूया. मी असा दावा अजिबात करत नाही की ते आत्ताच्या पिढीला पूर्ण लागू होईल, पण 10 पैकी 5 गोष्टी तर मुलं नक्कीच करतील आणि तीच गोष्ट ते त्यांच्या पिढीला पुढे देतील. याला म्हणतात की वारसा कसा आपल्याला पुढे नेता येऊ शकेल. तर ही गोष्ट आपण करू शकतो. दुसरं असं की प्रयत्न हा करा की किमान एक तरी जेवण आपण एकत्र बसलेलो असतो आणि गप्पा मारता मारता खूप गोष्टी होतात. म्हणजे अशी काही घरं मी पाहिलेली आहेत की हात वाळून जातात पण त्यांच्या गप्पा संपत नाही. आणि हा सगळ्यात चांगला असा संवादाची ही जागा आहे. फक्त स्त्रियांना मी जे पाळलं ती एक गोष्ट मी नेहमी सांगेन की पुरुष किंवा स्त्री नोकरी करून बाहेर आल्यानंतर दार उघडल्याबरोबर तो बसल्याबरोबर घरातली कटकट किंवा आज असा दिवस वाईट गेला किंवा मी किती वैतागलेले आणि मी किती कष्ट करते, तुझं काय, तू बाहेर जाऊन मजा मारतोस, या पद्धतीने किंवा या टोन मध्ये जेव्हा बोललं जातं ना तेव्हा तिथे संवाद संपतो. मग ते मूल असू देत, नवरा असू देत, बायको असू देत किंवा कुणी असू देत. तुम्हाला हे जमलं पाहिजे की बाहेरून येणारा माणूस हा कुठल्या मनस्थितीत असेल, ट्रॅफिक मध्ये असेल, ऑफिसमध्ये काही झालं असेल, किंवा बायको असेल तर तिला घरची काळजी लागली असेल, की समजा बायकोच नोकरी करून आलेली असेल आणि नवऱ्याने समजा कुकर लावून ठेवला, एक ग्लास पाणी दिलं, एखाद्या वेळेला कॉफी दिली, तिला डबल बळ येतं. तसं मुलांच्या बाबतीत मुलं शाळेतनं आली की आया काय शिकवलं आज, मग त्याला असं वाटतं अगं आई आत्ताच शिकूनच आलोय, आता तू का अजून माझी शाळा घेतेयस. तर तोही एक संवाद आहे. मला वाटतंय तुम्ही मुलांची आणि त्यांच्या बरोबर पालकांची पण कान उघडणी करता आहात. नाही कसं आहे, हे अनुभवाचे पण बोल आहेत, कारण मलाही स्वतःला 2 मुलं आहेत. काही चुका मी पण त्या काळात केल्या होत्या, पण मी जे 2 प्रसंग सांगितले असे खूप सारे प्रसंग माझ्या आयुष्यात घडले ज्याची मी 2 पुस्तकं लिहिली आहेत. एक आहे प्रश्न उमलत्या वयाचे, मुलांच्या मनात डोकावतानाच, तर मी तुम्हाला स्वतंत्रपणे सांगेन की काय आहे. तर हे प्रश्न, ही जी 2 पुस्तकं आहे त्याच्यामध्ये एकूण 67 मुलांच्या व्यथा आहेत की कशा पद्धतीने मुलांनी कोणकोणत्या गोष्टीला तोंड दिलेलं आहे. आणि नंतरच्या काळात मी एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे मुलांच्या मनात डोकावताना. ती एका 10वीच्या मुलाची डायरी आहे. मी असं कल्पना केली की मी 10वीतला मुलगा आहे आणि मग त्याचं स्वतःचं जग, त्याचे मित्रमैत्रिणी, त्याचे शिक्षक, त्याची शाळा, त्याचं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याच्या कुटुंबामधले संघर्ष आणि व्यक्ती म्हणून त्याचा होत जाणारा समृद्धीकडे जाणारा प्रवास, असं ते पुस्तक आहे. तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की आम्ही सुद्धा अनुभवातूनच हे सगळं शिकलेलो आहोत. पण मी तरीही असं म्हणेन की मुलगा शाळेतनं आल्यानंतर तू शाळेत काय शिकलास हे म्हणण्यापेक्षा तू आज शाळेत काय केलंस, मजा आली असेल ना आज, मग डबे तुम्ही एकत्र खाल्ले का, मग कोणी काय आणलं होतं, मग काय फजिती केली, मग कोणाच्या आज मागून बेल्ट बांधून ठेवले होते का, कोणाच्या बुटांच्या कसं असतं की कधी कधी माझं असं म्हणणं आहे की पालकांनी ना थोडंसं मजेशीर पद्धतीने पण बोलावं. तुमचं मूल जर त्या पद्धतीचं असेल की त्याला जर वाटत असेल की असं बोलणं चांगलं आहे, काही काही मुलं ही खूप गंभीर असतात, त्यांना असं सगळं आवडत नाही, पण काही वेळेला आपण मजेशीर पद्धतीने पण बोलू शकतो की तुझा दिवस कसा गेला. सारखं मी किती दुःखी आहे आणि मला किती काम करावं लागलं, मग हेच मूल तुम्हाला पण तो प्रश्न विचारू शकतं की आई तुझा दिवस कसा गेला, तू काय काय केलं आज. याला म्हणतात संवाद.
पण संवादाची आपण एक बाजू बंदच करून टाकतो. त्यामुळे काय होतं की समोर जातं तुम्ही जर का मला दरवाजा उघडल्या काय हे किती तुम्हाला उशीर झाला मॅडम, किंवा मी केव्हाची वाट बघत होते, म्हणजे समोरचा माणूस दबून जातो की नको रे बाबा आता काही बोलायला. कुठल्याही नात्यामध्ये असं घडू शकतं. आणखी काही गोष्टी संवाद करताना लक्षात घ्यायला हव्यात की आपल्या मुलांची मतं काय आहेत ती मतं मांडू द्यात, त्यांना त्यांचे व्ह्यूज सांगू देत, त्यांना त्यांचे पर्स्पेक्टिव्ह म्हणजे दृष्टिकोन सांगू देत. ही सवय कशी लावता येते, परत एकदा मी सांगते की माझे वडील आम्हाला त्या काळामध्ये 2 चित्रपट दाखवायचे महिन्याला आणि 1 नाटक दाखवायचे, आणि आम्ही खुश व्हायचो की आम्ही अतिशय मध्यमवर्गीय माणसं. पण घरी आल्यानंतर ते आम्हाला विचारायचे चित्रपट आवडला का, नाटक आवडला का. हो हो फारच छान आहे, आमचा आवडता नायक होता. पण ते म्हणायचे की तुम्हाला या चित्रपटाची कथा कशी वाटली, पटकथा कशी वाटली, गाणी कशी होती, आणि यातले कॅरेक्टरायझेशन कसं होतं, आणि त्यामुळे एक दृष्टी मिळाली. मे बी त्यावेळेला आम्ही आमचे व्ह्यूज, आमचे जे काही मनातले विचार, दृष्टिकोन मांडत होतो ते चूक असतील, बरोबर असतील, पण ती मांडण्याची संधी, तो प्लॅटफॉर्म आमच्या वडिलांनी दिला. तसा पालकांनी जर दिला तर काही घटना अशा असतात की मुलांना सांगायचं असतं, बोलायचं असतं. आणि कृपा करून जजमेंटल होऊ नका. आपल्या मुलाने एखाद्या धर्माविषयी, जातीविषयी, माणसाविषयी, घटनेविषयी एखादं मत मांडलं म्हणजे लगेचच ते तसंच असतं असं नाहीये. तुम्ही आहात की त्याला योग्य दिशा, योग्य मार्ग दाखवण्यासाठी, किंवा जजमेंटल व्हायचं नाहीये. एवढंच नव्हे तर बऱ्याच वेळेला मूल जे काही वागतं, बोलतं त्याच्यासाठी आपण ऍग्री नसतो, आपण तयार नसतो. अशा वेळेला आपण एम्पॅथेटिक होणं की ठीक आहे तुझं हे मत आहे, मला ऐकायला आवडेल, पण तू माझंही मत असं आहे, आणि मग आपण ठरवू शकतो की यापैकी कुठलं मत आपण स्वीकारू शकतो, किंवा या दोन्ही गोष्टींमधली चांगल्या गोष्टी आपण कोणत्या घेऊ शकतो. आपण आपल्या मुलांना कितपत रिस्पेक्टने वागवतो, आपल्या व्हॅल्यूज जशा महत्वाच्या आहेत तशा ते ज्या पद्धतीच्या जगात जगतायत तिथेही काही मूल्य आहेत, ती कशी आपण सांभाळतो. हे जेव्हा आपण संवाद करतो त्याने काय फायदा होतो तर तुमचं मूल जरा शांत, तुमचं मूल आता एकटं बसत नाही, ते तुमच्याशी बोलायला तयार होत असतं. आणि तुमची बॉडी लँग्वेज किंवा तुमची देहबोली अशी असली पाहिजे की तुम्ही लक्ष देता आहात. तुमचा डोळ्यांनी सुद्धा संवाद घडू शकत असतो. कधी कधी तुमचं छोटंसं स्मितहास्य, तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तुम्ही किती इंटरेस्ट दाखवता हेही महत्वाचं असतं. आणि संवादात सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे मुलांशी बोलताना हो किंवा नाही याच्यातच मला उत्तर पाहिजे असं न म्हणता ओपन एंडेड क्वेश्चन, काय वाटतंय तुला, काय वाटतंय ते सांगू शकशील का, किंवा मला कळतंय तुला ही गोष्ट आवडलेली नाहीये पण समजावून सांगितलं तर बरं होईल, हो की नाही असं फक्त खुंटी अडकवल्यासारखं करू नये. संवाद हा दोन्ही बाजूने झाला तर मला असं वाटतं की खूप प्रश्न याच्यातनं सुटू शकतात. नक्कीच नक्कीच. आजचा एपिसोड हा फक्त आई किंवा मुलांनी न ऐकता आजी, आजोबा, बाबा, शिक्षक ह्या सर्वांसाठी इन्साइटफुल इन्फॉर्मेशन आणतोय. आणि मला वाटतं की सगळ्यांनी आपल्यातल्या मुलाला आणि आपल्या मुलाला जागं करून त्यांच्याशी संवाद साधण्याचा खूप छान प्रयत्न कसा करता येईल हे आता आपल्याला डॉक्टर गानू सांगता आहेत. त्याच्या पुढे मला त्यांना असं एक विचारायचं आहे की माझ्या पर्सनल क्वेश्चन्स मधला हा खूप आवडीचा प्रश्न आहे की मुलांना आत्मविश्वास पूर्ण, त्यांचा सेल्फ एस्टीम पूर्ण जागा असताना असलेला आणि पॉझिटिव्हली त्यांना कसं आपण रेज करू शकतो आणि ते हॅपी कसे राहतील. आनंदाचा संबंध मिनल माणसाच्या समाधानाशी आहे. ज्यावेळेला आपल्याला भूक लागते आपण जेवलो की आपल्याला आनंद होतो कारण ते समाधान असतं. तहान लागते आपण पाणी पितो आपल्याला आनंद होतो कारण आपली तृष्णा किंवा आपली तहान भागलेली असते. मुलाला आनंदी ठेवायचं असेल तर काय करायला पाहिजे तर ज्या गोष्टीत त्याला आनंद मिळतो त्या गोष्टी त्यांना करू देणं. आपल्याला माहित आहे की मी आत्ता एका काही दिवसांपूर्वी बातम्यांमध्ये एका शाळेमध्ये एक गंमत त्या मुलांना त्यांनी करायला लावलेली होती. त्या गावाचाच तो खेळ होता की चिखलामध्ये लोळायचं. ओके. आता आपल्याला हे ऐकायला विचित्र वाटेल पण मी स्वतःच्या माझ्या शाळेमध्ये सुद्धा आम्ही सगळेजण एवढ्या 2,000 मुलांची आम्ही गोकुळाष्टमीच्या दिवशी दहीहंडी घ्यायचो आणि मुद्दामहून आम्ही पाईप लावून संपूर्ण मैदानात पाणी करायचो, चिखल करायचो, मुलांना लोळू द्यायचो, नाचू द्यायचो. त्याचं कारण ती त्यांची गरज आहे.
चिखलात मुलं फुटबॉल खेळतात, चिखलात मुलं दहीहंडी, आपल्या पूर्वजांनी जे काही आपल्याला काही सणवार दिले त्याच्यामागे हे शास्त्र आहेच की तुम्ही आनंद घ्या. आताच्या पिढीचा जर विचार केला तर आपण त्याला एक असं नाव देऊ शकू की स्पार्क, की मला अशी एखादी गोष्ट की जी मला आनंदी करते, अशी एखादी गोष्ट की जी मला काहीतरी नव्याने आणखी काम करायला उत्साह देते, उमेद देते, ऊर्जा देते. तर मुलांना तुम्हाला आनंदी ठेवायचं असेल तर तुमच्या दिवसभरामधला काही वेळ तरी असा पाहिजे की त्याने काहीही करू देत, काढू देत चित्र, तोडू देत एखादी, मी असं नाही म्हणणार की अगदी उद्ध्वस्तच केलं पाहिजे, पण त्याच्या आवडीच्या काही गोष्टी आहेत. आपण मुलांना असे प्रश्न विचारतो की तू सेल्फ स्टडी कधी करतोस? कुठल्या मुलाकडे सेल्फ स्टडीसाठी वेळ आहे? श्वास घ्यायला तरी वेळ आहे का? अवघड आहे. म्हणजे ह्या गोष्टींचा थोडा विचार केला पाहिजे की प्रवाहाबरोबर तुम्ही मुलांना किती खेचता आहात. माझ्याकडे ज्या वेळेला पहिल्यांदा इथे मी आल्यानंतर आम्ही जेव्हा एक शिबिर घेतलं होतं त्यावेळेला शिबिरांचं एवढं पेव होतं की मुलांना ना असं टेन्शन यायचं की बापरे आता समर वेकेशन आली, आता शिबिराला जावं लागेल की 4 मुलं जात आहेत म्हणून माझ्या मुलाने गेलंच पाहिजे किंवा सारखं कुठेतरी अडकवलं पाहिजे असं गरजेचं नाही. तुमच्या मुलाचा आनंद कदाचित भातुकली खेळण्यात असेल, कदाचित किल्ला करण्यात असेल, कदाचित झाडं लावण्यात असेल, कदाचित नुसतंच एखाद्या दिवशी पाण्याच्या बादलीत बसून राहावं किंवा पिंपातच बसून राहावं पाण्यामध्ये. मुलांना कशातही आनंद मिळू शकतो. आपण त्यांच्या आनंदाच्या जागा शोधल्या आणि आपल्याला आनंद मिळवता येतो आणि त्या समाधानाच्या बळावरती मुलं आत्मविश्वासाने जगायला लागतात. तुम्ही मगाशी काहीतरी सेल्फ एस्टीमचा उल्लेख केलात. येस, सेल्फ एस्टीम याचा अर्थच असा आहे की माझ्यात काहीतरी आहे की जे लोकांना आवडतं आणि मग ते कसं मी वाढवलं पाहिजे. मगाशी जो मी तुम्हाला बिहेवियर आणि रिइन्फोर्समेंट सांगितलं की तुमच्या मुलाने समजा तुमच्या घरी आलेल्या एखाद्या नातेवाईकाच्या समोर गाणं म्हटलं, त्यांनी कौतुक केलं की मुलाला मुठभर मांस चढतं आणि तुम्हाला जास्तच चढतं कारण तुम्हाला कौतुक वाटतं की माझ्या मुलाचं कौतुक झालं. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा आहे की आनंद, आत्मविश्वास आणि सेल्फ एस्टीम हे 1, 2, 3 असे टप्पेच आहेत म्हणायला हरकत नाही. तुम्हाला आनंद मिळणारी गोष्ट केली की तुम्हाला आत्मविश्वास वाटलं की सेल्फ एस्टीम वाढतो. पालकांना माझी कळकळीची विनंती आहे की असं काहीतरी दिवसभरामध्ये त्याला करू दे की जे त्याला झोपायच्या आधी आठवलं पाहिजे की वाव, आज माझा दिवस किती छान केला, किती छान वाटलं मला. हे करण्यासाठी मुलांना स्वतः आणि मुलं स्वतःच शोधतात की मला कशात काय आवडतं. पण नाही, तू बॅडमिंटनचा क्लास लावलाच पाहिजे, क्रिकेटचं कोचिंग व्हायलाच पाहिजे, अरे पण त्याला कशात रस आहे. किंवा काही मुलं अशी आहेत की ज्यांना काहीही नाही आवडत. पण मी तर असं म्हणेन की मुलांना काहीच आवडत नाही हे खूपच चांगलं आहे. त्याचं कारण असं आहे की मुलं शांतपणे बसून विचार करतात की मला काहीच आवडत नाही म्हणजे काय आवडतंय ह्याचा विचार, याला क्रिएटिव्हिटी म्हणतात. मुलांना बोर होऊ द्या, कारण मुलं बोर झाली की ते अंतर्मुख होऊन विचार करतात की मला काय करता येईल किंवा आता या वेळेचं मी काय करू. मग ते काहीतरी उपद्रव तरी करतील, उपद्व्याप तरी करतील, नाही तर काहीतरी क्रिएट तरी करतील. मग ते म्हणतात आई काय करतेस तू आज, मी हे करू का? नको नको, तू तिथेच बस. करू देत त्याला, करू दे. हे जे मोठे जे शब्द आहेत, सेल्फ एस्टीम आहे, सेल्फ अवेअरनेस, आम्ही वापरतो आमच्या ह्याच्यामध्ये, पण खरं तर हे सगळं तुमच्या मुलांमध्ये इनबिल्ट असतं किंवा तुमच्या घरातच ते सगळं असतं. आणखी एक ना खूप महत्वाचा मुद्दा या प्रश्नाच्या निमित्ताने सांगेन की जो आता तुम्ही मला शब्द सांगितला की आनंद कशात असतो, हा मोठ्या म्हणजे आपल्या माता पालकांसाठी सुद्धा उपयोगाला येईल की ज्याला आपण ना जीविका आणि उपजीविका म्हणतो. जीविका याचा अर्थ काय की मला जगण्यासाठी ज्या गोष्टीत आनंद मिळतो तो, ते माझं पॅशन. आणि उपजीविका सेकंडरी म्हणजे ब्रेड अँड बटर, म्हणजे तुम्ही नोकरी करता ते तुमचं पोट भरण्यासाठी, पण तुम्ही सतार शिकायला जाता तुम्हाला जीविका किंवा तुमचं पॅशन आहे म्हणून. तुम्ही तासभर सतार वाजवली की तुम्हाला दिवसभर तुमच्या नोकरीमध्ये काम करण्यासाठी ऊर्जा मिळते, कारण खरा ऊर्जेचा स्रोत तिथे नसतोच, तो असतो इथे. मुलांना हे जेव्हा तुम्ही शिकवाल की दिवसभरामध्ये, म्हणजे तुम्हाला हसायला येईल की मी 4 महिने लंडनला होते आणि इथे आल्यानंतर मी ज्या वेळेला गेले 3 आठवडे रविवारची पुरवणी वाचून त्यातले लेख वाचले तेव्हा मी आनंदी झाले. ते आनंदी झाल्यामुळे मला माझं दिवसभराचं काम करता येतं. तसं कुणाला कशात आनंद असेल हे आपल्याला सांगता येणार नाही. आणि तुम्हाला मुलांचं शारीरिक आरोग्यही चांगलं ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी मुलाची स्तुती करणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं हे खूप आवश्यक. खूप इन्साइटफुल पर्स्पेक्टिव्ह आहे स्वातीताई हा. आणि
आई म्हणून आणि पालक म्हणून आता मी वेगळ्या पद्धतीने नक्की, आणि तुम्ही खूप सिम्प्लिफाईड केलं. आम्ही जे पेरेंट्स इश्यू करतो आहोत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्टेप बाय स्टेप सिम्प्लिफाईड घरातच आपण कसं त्याच्याशी टॅकल करू शकतो डेली लाईफ मध्ये तुम्ही खूपच सिम्प्लिफाईड केलंय. मला द वे यू टॉक इज अमेझिंग. पण तरी मला एक असा इंट्रिगिंग प्रश्न आहे की आम्ही चुकतोय का? इतकं जर सगळं सोपं आहे, मुलांमध्येच त्या सगळ्या हिडन टॅलेंट्स आहेत, सेल्फ एस्टीम, पण मग आम्ही ओव्हर थिंकिंग करतो आहोत ऍज अ पेरेंट म्हणून, आम्ही काही चुकतोय? मी अजिबात चुकत आहात असं म्हणणार नाही. मी असं म्हणेन की आताच्या काळाची आव्हानं खूप आहेत. खरं. आता हे सुदैव म्हणायचं का दुर्दैव, कधी कधी काही चांगल्या बाजू पण आहेत, पण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये मार्कांना खूप महत्वाचं आहे. मार्क नसले, ग्रेड्स नसल्या, टक्केवारी नसली तर मुलांच्या पुढच्या शिक्षणाची तजवीज नीट होत नाही. आणि त्यामुळे आपण धास्तावलेलो असतो की या एवढ्या मोठ्या जगात आपल्या मुलाचं अस्तित्व निर्माण करणं, ते टिकवणं, आणि जर आपलं मूल फेल्युअर गेलं तर काय. तर मी स्वतः नोकरी करत असे ज्यावेळेला माझी मुलगी 3 महिन्याची होती, आणि समहाऊ मला कधी असं काही फार वाटलं नाही की मी 3 महिन्याच्या मुलीला सोडून चालले. ती रडायची रोज. पण आज जेव्हा मी विचार करते तेव्हा मला असं वाटतं की मी एक गोष्ट तेव्हा ठरवली होती जेव्हा मी फक्त 24 वर्षाची होते, जी कदाचित तुम्हाला उपयोगाला येईल. मी शाळेतून आल्यानंतर बस स्टॉपवरती बसमधनं उतरल्यानंतर मी स्वतःला ही कमांड द्यायचे, कमांडच, की स्वाती, तू मुलांच्या आयुष्यातले त्यांच्या हक्काचे 5 तास बाहेर होतीस, त्यामुळे घरी गेल्यानंतर चिडायचं नाही. आमचं घर ग्राउंड फ्लोअरला होतं आणि मुलं माझी सगळे मित्रमंडळी छोटे छोट्यांना बोलवायचे, डबे उघडायचे, ते खात असायचे, सगळा म्हणजे बऱ्यापैकी पसारा. पण मी गेल्यानंतर हसायचे, एक कोलगेट स्माइल द्यायचे, आणि मी त्यांची मस्ती त्यांना की मामी आल्यामुळे काही फरक पडतोय असं करू द्यायचं नाही. कारण माझ्या मनात हे स्पष्ट होतं की जर मी एक घरगुती बाई असते तर मी त्यांच्यावर पूर्ण वेळ घालवला असता. पण आज मी 5 ते 6 तास बाहेर आहे. त्यांना मी जे द्यायला पाहिजे होतं ते द्यायला मी नव्हते. त्यांचा आनंद ते शोधतायत. ते दोघं भाऊ बहीण मिळून मॅगी करायचे किंवा काही त्यांना जे लागायचं ते स्टूलवर चढून करायचे. याचा अर्थ असा आहे की आल्यानंतर आता मला त्यांचं जे काही आयुष्य चाललंय, त्यांचा जो दिनक्रम चाललाय, त्याच्याबद्दल त्यांना त्रास नाही द्यायचा. मी आल्यानंतर त्यांचं ते सगळं आवरायचे. तर गिल्ट येऊ देऊ नका, अपराधी पण नको. तुम्ही ओव्हर थिंकिंग करताय असंही नाही. तुमचं मूल आहे, तुमच्या मुलाची काळजी वाटणं, त्याच्या भविष्याची काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण तुम्ही ओव्हर थिंकिंग केल्याने जर प्रश्न सुटत असते तर मग काय पाहिजे. त्यामुळे असा विचार करण्याची गरज नाही. असं म्हणतात की झाडाला, कुंडीमध्ये लावलेल्या झाडाच्या मातीला तुम्ही पाणी घातल्यानंतर ज्या सहजपणे ते वाढतं तसं मुलाला मोठं होऊ द्यायचं. मुलं नापास होतात, मुलं चोऱ्या करतात, मुलं पकडली जातात, मुलांच्या मारामाऱ्या होतात, ते शिव्या देतात, मुलींची आपापसात भांडण होतात. हे खूप इश्यू नसतात करायचं. मुलं स्वतः या गोष्टी हँडल करू शकतात आणि करता आल्या पाहिजेत. जिथे तुम्हाला गरज आहे तेव्हा तुम्ही की मी आहे तुझ्याबरोबर. कारण काय माहितीये का की आजचं शिक्षण आहे ना पिझ्झा बेस सारखं आहे. पिझ्झाचा जो ब्रेड असतो ना ते 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन. मुलांमध्ये जे पॅशन आहे, मुलांमध्ये जो आनंदाचा गाभा आहे ते त्याच्यावरचं टॉपिंग आहे, आणि आपण तेच मिस करतो. म्हणून बघा टॉपिंग वेगवेगळे का असतात. सगळ्यांना एकच टॉपिंग चालत नाही. प्रत्येक मुलामध्ये काहीतरी गुण आहे, ते गुण त्याच्यावरती तो देत असतो. आणि खरं सांगायचं तर 10वी 12वी मध्ये 90-95% मिळवलेली मुलं ही भविष्यामध्ये एका विशिष्ट ठिकाणी जाऊन पोहोचतात. पण त्यांना बाकीच्या गोष्टी करायला किती संधी मिळते, कारण ते फक्त अकॅडमिक बघत असतात. माझं असं म्हणणं आहे, मूल ज्या पद्धतीने बी ग्रेड, ए ग्रेड, समजा जे काय त्यांना ग्रेड्स, इकडे ग्रेडेशन आहे, त्यांना पुढे जाऊ देत. पुढे जाऊन मग आहेच प्रचंड स्पर्धा आहे. खूप डेफिनेटली मी एक गोष्ट सुचवेन की 12 वर्षाचं मूल झाल्यानंतर मात्र त्याला आपल्याला फोकस करण्याची, त्याचं गोल सेटिंग हळूहळू सुरुवात करायची, तयारी करायची मनाची त्याच्या. आज विद्यार्थ्यांबरोबर पालकांची सुद्धा त्यांनी समजूत काढली आहे असं म्हणूया, किंवा पालकांना सुद्धा एक रोडमॅप मिळालेला आहे. आणि इतक्या सुंदर पद्धतीने सिम्प्लिफाईड मेथडनी त्यांनी सांगितल्यामुळे खरंच एक एक गोष्ट अशी पटत गेलेली आहे. आणि कुठल्याही गोष्टीचा जास्त इश्यू नाही करायचा. ओव्हर थिंकिंग मोड मधनं पेरेंट्सनी बाहेर यायचं. लेट द किड मॅनेज हिज लाईफ.
आय थिंक दीज आर द बेस्ट नगेट्स एव्हर आय हॅड, आणि योग्य वेळी मिळालेले आहेत असं म्हणूया. तर माझा पुढे आता असं आहे की आपण आता शेवटाकडे आलेलो आहोत एपिसोडच्या. तर मी स्वातीताईंना विचारेन, जर आता कॉन्टॅक्ट करायचा असेल स्वातीताई, आणि आपण जर प्रोफेशनली तुमच्याकडे काउन्सिलिंगसाठी येणार असू, ह्या आतापर्यंत डिस्कस झालेल्या प्रॉब्लेम पेक्षा गहन किंवा वेगळा जर कुणाला प्रॉब्लेम असेल आणि त्यांना तुम्हाला अप्रोच करायचंय, तर हाऊ दे शुड प्रोसीड? कोथरूडमध्ये संवाद काउन्सिलिंग क्लिनिक म्हणून माझं क्लिनिक आहे. येस. जे साधारणतः आम्ही 11 ते 1 आणि दुपारी 4 ते 6 या वेळेमध्ये चालवतो. पण मला कल्पना आहे की बरेचसे पालक हे काम करत असतात, नोकरीवर जातात किंवा त्यांचे काही व्यवसाय असतात. तर असं जर असेल तर आम्ही त्यांच्यासाठी वेळेची थोडी तरतूद मागे पुढे करून देऊ शकत असतो. कारण मुलं हा माझ्यासाठी अतिशय माझ्या जीवाभावाचा विषय, माझ्या काळजाचा विषय आहे. त्यामुळे मुलांमध्ये मी खूप रमते. पण आमच्या बरोबर काम करणाऱ्या अपर्णा लिमये त्या असं काल मला म्हणाल्या की तू मुलांसाठी जेवढी रमते पण मोठ्यांच्या प्रश्नांमध्ये पण तितक्याच तळमळीने काम करत असते. त्यामुळे आमच्या क्लिनिकचं नाव संवाद आहे. अशा प्रकारचा संवाद हा घडावा आणि लोकांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या दृष्टीने आमच्या माध्यमातून आम्ही काही मदत करू शकलो तर जरूर आम्ही मदत करू. खूप छान उपक्रम किंवा खूप इम्पॉर्टंट क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात. आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये टीनेजर्स, त्यांचे पालक ह्या क्वेश्चन्स किंवा ह्या अनुषंगाने प्रश्न उत्तरं केलेली आहेत. पण पुढे सीझन 2, सीझन 3, सीझन 4 व्हायब्रंट माइंड पॉडच्या त्या हक्काच्या माझ्या आता गेस्ट बनलेल्या आहेत आणि खूप खूप कम्युनिटीचे पण मी इथे खूप आभार मानणार आहे. मी स्वातीताई शोवर यायच्या आधीपासूनच कम्युनिटीमधनं क्वेश्चन्स घेतले होते आणि मला त्यासाठी खूप छान रिस्पॉन्स मिळाला. त्यातले सगळे नाही पण काही प्रश्न आय थिंक आम्ही आता नक्कीच डिस्कस केलेले आहेत. आणि जे तुमचे अजून काही प्रश्न असतील, स्वातीताईंचा टॉक टू मी पेज आहे, त्याची लिंक देणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये, त्यांचा ऍड्रेस देत आहे. सर्व सोशल मीडिया लिंक्स आणि ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये देती आहे. तिथे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. अँड शी इज एक्स्ट्रीमली कोऑपरेटिव्ह, एक्स्ट्रीमली नॉलेजेबल, अँड आय एम सो ग्लॅड टू गेट इन टच विथ हर. अँड माझ्या पॉडकास्टवरती त्या आल्या यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते. थँक्यू मिनल. मी पण खूप आभारी आहे, कारण अशा प्रकारचा एखादा प्लॅटफॉर्म मला मिळाला की जेणेकरून मी लोकांशी जोडली जाते आहे, याचा मला नक्कीच आनंद. आणि बाय फ्रॉम बोथ ऑफ अस. बाय बाय. कसा वाटला एपिसोड? फक्त पालक नाही तर आजी, आजोबा, शिक्षक सर्वांनी ऐकण्यासारखा एपिसोड झालाय. पहिल्या भागाची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तोही भाग नक्की ऐका. स्वातीताईंनी एपिसोडमध्ये काही पुस्तकांचा उल्लेख केलाय. जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर त्याची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सायनिंग ऑफ, मिनल, व्हायब्रंट माइंड पॉड. आणि हो, पुढचा एपिसोड ऐकण्यासाठी व्हायब्रंट माइंड पॉडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. लाईक करा आणि शेअर तर तुम्ही करालच. थँक्यू.